26 सप्टेंबर हा दिवस गर्भनिरोधक दिन म्हणून साजरा केला जातो। हा खरं तर एक वार्षिक कार्यक्रम आहे ज्याचा उपदेश जागरूकता, सुरक्षितता आणि त्यासोबतच प्रभावीपणे गर्भनिरोधक पद्धती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हा आहे। मात्र याबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांना खूप मोठ्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं। स्पेशली जे अनमॅरिड कपल असतात त्यांना फक्त एक मजा म्हणून इंटिमेट व्हायचं असतं, जे कुणाचाही सल्ला न घेता बाजारात ज्या मिळतील त्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात। आणि मग होतं काय की इंटिमेट करूनही मुली प्रेग्नेंट होतात आणि त्यामुळे मग सगळी गडबड होते। अशा अनेक केसेस डॉक्टर मुंदडा यांच्या कानावर दररोजच येत असतात। म्हणूनच डॉक्टर मुंदडा यांनी सांगितलेलं आहे की गर्भनिरोधकाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला माहित असायलाच पाहिजे आणि त्याचं वेगळं महत्त्व सुद्धा आहे। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या 1985 पासून आपल्या सेवेत आहेत। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन देखील करत आहेत। त्यांचं महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर या सोबतच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा सुद्धा आहे। डॉक्टर उमेश मुंदडा गर्भनिरोधकाच्या पर्यायाबद्दल बोलताना सांगतात की जेव्हा स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही गर्भनिरोधकांचा विचार केला जातो तेव्हा अनेक पर्याय उपलब्ध असतात। मात्र स्त्रियांमधील गर्भनिरोधकापेक्षा पुरुषांच्या बाजूने गर्भनिरोधकाचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरतात, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। पहिला पर्याय त्यातला असा असतो की आता निरोध म्हणजेच आपण ज्याला कॉन्डम म्हणतो। हे कसं काम करतं तर कॉन्डम हे लेटेस्ट पॉलियुरेथिन किंवा लॅम्बेस्किनचे आवरण असते, जे शुक्राणूंना जोडीदाराच्या गर्भाशयापर्यंत पोहोचू नये म्हणून पुरुषाच्या जननेंद्रियाच्या वर घातलं जातं, जे फिजिकल बॅरियर म्हणून काम करत असतं आणि लैंगिक संभोगादरम्यान वापरण्यासाठी ते डिझाईन सुद्धा केलेलं असतं। कॉन्डोम योग्यरित्या वापरल्यास ते अत्यंत प्रभावी असतात। ते गर्भनिरोधक आणि लैंगिक संक्रमित संसर्गाविरुद्ध संरक्षण प्रदान करत असतात। यात आता अनेक फ्लेवर्स, अनेक पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, पण कुठल्याही प्रोडक्टला एक्सपायरी डेट ही असतेच आणि म्हणूनच ती चेक करून घ्यावी, नाहीतर याचे उलटे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात। यानंतर दुसरा पर्याय आहे विथड्रॉल पुल आउट मेथड। या पद्धतीमुळे पुरुष आपला जोडीदार जो असतो ते वीर्यपतन होण्या अगोदरच लिंगाला योनीतून बाहेर काढून घेतो। या माध्यमातून शुक्राणूंना जोडीदाराच्या रिप्रोडक्टिव्ह पार्टमधून किंवा त्या ट्रॅकमधून दूर ठेवलं जातं। हे गर्भधारणाचा धोका कमी करू शकतं, मात्र हे इतर पद्धतींपेक्षा अत्यंत कमी विश्वासदायी आहे। गर्भनिरोधकाचे प्राथमिक स्वरूप म्हणून याची शिफारस केलेली नाही, कारण या पद्धतीने इंटरकोर्स करताना पुरुषांना भावनांवर कंट्रोल राहील हे गरजेचं नाहीये। वीर्यपतनाची योग्य वेळ ओळखून योनीतून लिंगाला बाहेर काढून घेता आलं तरच ही पद्धत गर्भधारणेपासून संरक्षण देऊ शकते। या दोघांनाही या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। यानंतर तिसरा पर्याय आहे IUD म्हणजेच इंट्रायुटेरिन डिव्हाइस। याला कॉपर टी देखील म्हटलं जातं। ही महिलांच्या गर्भाशयात बसवली जाते। शुक्राणूंना अंड्यांचे फिलिंग होण्यापासून रोखण्यासाठी तांबे, आयन सोडतात। हे 10 वर्षांपर्यंत प्रभावी असू शकते। महिलांसाठी अजून एक पर्याय म्हणजे हॉर्मोनल IUD, मिनेरा, स्कायला, कायलिना हे महिलांमध्ये बसवले जाते। 3 ते 6 वर्ष गर्भधारणा रोखण्यासाठी प्रोटेक्टिव्ह हार्मोन सोडतात आणि गर्भधारणा रोखते। यानंतर चौथा पर्याय आहे नसबंदी। नसबंदी एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये अंडकोशातून शुक्राणू वाहून नेणाऱ्या वास डिफेन्सर म्हणजेच नळ्या कापणं किंवा ब्लॉक करणं याचा समाविष्ट केला जातो। हे शुक्राणूंना संभोगादरम्यान बाहेर पडलेल्या वीर्यापर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंध करते। नसबंदी ही अत्यंत प्रभावी आणि कायमस्वरूपीची गर्भनिरोधक आहे, मात्र ही कायमस्वरूपीची करावी लागते, ती उलट करणं नेहमीच यशस्वी होत नाही। हा पर्याय मोस्टली पुरुषांसाठी असतो, तर महिलांसाठी ट्यूबल लिग्नेशन हा पर्याय असतो। फेलोरियन ट्यूब ब्लॉक किंवा सील करण्यासाठी ही महिलांमध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे। यामुळे अंडी गर्भाशयात पोहोचण्यापासून प्रतिबंध होतात आणि गर्भधारणा होत नाही। मात्र महिलांपेक्षा पुरुष नसबंदी करणे कधीही सोयीस्कर ठरतं असं डॉक्टर सांगतात। एकूणच डॉक्टर सांगतात की विथड्रॉल मेथड आणि कॉन्डोम हे सर्वात सहज उपलब्ध असे पुरुष निरोधक म्हणजेच गर्भनिरोधक पर्याय आहेत, तर नसबंदी ही कायमची निवड असू शकते। तर महिलांमध्ये कॉपर टी हा लोकप्रिय पर्याय आहे। पुरुष गर्भनिरोधकांसाठी नवीन पद्धतीचा विकास चालू आहे आणि
आणि संशोधक देखील भविष्यामध्ये अधिक चांगला पर्याय प्रदान करण्यासाठी पर्याय शोधत आहेत। महिलांसाठी गर्भनिरोधकाच्या पर्यायापेक्षा पुरुषांची नसबंदी ही कमी खर्चिक, कमी त्रासाची प्रक्रिया आहे। गर्भनिरोधकाचा विचार करताना वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यावर आधारित सर्वात योग्य पद्धत निर्धारित करण्यासाठी डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे। याबाबत तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा करू शकता। त्यांच्याशी संपर्क कसा साधावा याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर असलेली तुम्हाला दिसेल। आता मला तर खात्री आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते तुम्हाला नक्कीच देतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ। पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।